एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळ्यात सुरक्षित जहाजांसाठी ठिकाण कुठलं? किनारा. पण जहाज काय किनाऱ्यावर उभा करण्यासाठी बनवलं गेलंय? त्यांनी पाण्यातच उतरलं पाहिजे. लाटा आहेत, वादळ आहेत, असं म्हणून नाही जमणार. त्याला यश गाठायचंय, पलीकडच्या यशाच्या किनाऱ्यावर पोहोचायचं तर त्याला पाण्यात उतरावंच लागेल. विमान सगळ्यात सुरक्षित कुठं? एअरपोर्टवर. मग काय ते तिथंच ठेवता? सगळं आभाळ विरोध करत असतं त्याला. पण त्या अंतर्विरोधाला न जुमानता ते आकाशाला गवसणी घालायला झेपावतच ना. विरोध येणारच आहे, होणारच आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही लोकल मधनं बाहेर पडायला तुम्हाला फार एनर्जी लावावीच लागत नाही. आपोआपच जाता. पोचल्यावर कळतं आलो का. आणि आतली लोक बाहेर येत असताना तुम्ही आत जायचा प्रयत्न करा, येऊ देतील आत. तुम्ही उद्योगात उतरताय, तुम्ही व्यवसायात उतरताय, प्रवाहाच्या विरोधात निघाला आहात, आंतरविरोध सोसावाच लागेल. सहजासहजी आत जाणं नाही जमणार. घुसावंच लागेल, ताकद लावावीच लागेल, धाडस करावंच लागेल, निर्णय घ्यावाच लागेल, कृती करावीच लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा आभाळात झेपावाल, हे तेव्हा शक्य होईल. त्यामुळे पहिली गोष्ट, प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा, थेट. त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आता याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे, घुसला पण असंच घुसायचं आहे का? तुम्हाला माहिती आहे 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही नाही, एकही घटना, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधी ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधी ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं त्यांनी नियोजन केलं नव्हतं, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. साधी गोष्ट आहे. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. कृती करायच्या अगोदरची पहिली प्रक्रिया काय करणार आहात? आराखडा बनवा, नियोजन करा, पक्क. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, काटेकोर नियोजन हवंच. आमच्याकडं अजिबात नसतं. साधं घर बांधायचं झालं तर पहिल्यांदा आम्ही वास्तुरचनाकारला बोलावतो, की असं पाहिजे. मग तो आराखडा तयार करायला सुरुवात करतो. ते बजेट एवढंच आहे. मग तो त्या पद्धतीनं, मग ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यावर मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. दगडा मातीची इमारत बांधताना सुद्धा आम्ही एवढं नियोजन करतो. आमच्या जिवंत हाडामांसाच्या पोरांच्या आयुष्याच्या इमारतीचं बांधकाम सुरू करताना खरंच आम्ही नियोजन करतो का हो? एखाद्या उद्योगात पडण्याआधी तो उद्योग, त्याची इमारत उंच उंच जावी, ती मजबूत राहावी, याच्यासाठी आम्ही नियोजन खरंच करतो का हो? आईन्स्टाईन असं म्हणतात की जर मला कोणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम करण्यासाठी मी ते काम कसं करावं ह्याच्या नियोजनात 50 मिनिटं घालवीन, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर ते काम मी फक्त 10 मिनिटातच उरकेन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमचे कष्ट वाचवतं. नियोजन करा. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही हे नियोजन भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात. हे यशाचं सगळ्यात सर्वोत्तम सूत्र आहे. सगळा विचार करा, भान राखून योजना आखा आणि मग बेभान होऊन ते अंमलात आणा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? 2 मिनिटं लागली महाराजांना
कोतळा बाहेर काढला. 2:45 वाजता 2:30 वाजता हे घडलं. 2:45 वाजता मराठी सैन्य रणावनातनं बाहेर पडलं. खणाच्या सैन्यावर तुटून पडलं. लंगडेतोड चालू झाली. खणाचे हत्ती, घोडे, उंट, तोफा, समशेरी, शस्त्र सगळी तिथंच मराठ्याने टिपलं. जवळ जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्याची कमाई. पण महाराजांचं नियोजन किती आहे बघा. नियोजनाला दूरदृष्टी असणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात गरजेचं आहे ते. काय घडेल उद्या? कोरोना येऊन गेल्यावर आम्हाला कुठं माहिती होतं कोरोना येणार आहे? अरे संकट सांगून नाहीत येत. आम्ही आधीच तयार असावं लागतं, सजग असावं लागतं, सावध असावं लागतं. उद्योग व्यवसाय तर ते महत्वाचंच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. कुठलाही मोठा उद्योग पहा, कुठलीही मोठी कंपनी घ्या, ती पुढच्या 5 वर्षाचं आर्थिक नियोजन आधीच तयार करून ठेवते. ती म्हणते 5 वर्ष नाही आमचा व्यवसाय झाला तरी आम्ही ताट उभा असलो पाहिजे. हे नियोजन आधीच आहे 5 वर्षाच्या पुढचं. आम्ही व्यवसायात उतरताना काय, मग ते कर्ज कुठे मिळेल? कारण ठेवावंच लागतंय का? असतं तर मग हे कशाला केलं असतं? सबसिडी किती? हा विचार करून लोक उद्योगात उतरणारी आहेत. मी मगाशी पण सांगितलं, उद्योगाला पैसा लागत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे पैसा नाही हेच उद्योग करायचं कारण बनवा ना. का उद्योगात उतरताय? पैसे नाही, मिळवायचे, कमवायचे म्हणून. उद्योग करण्यापाठी मग तुमचं कारण काय आहे? का, या प्रश्नाचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. का करताय? शेकडो कंपन्या आहेत रतन टाटांच्या, तरी गेल्या वर्षी परत एअर इंडिया घेतली. आता आणखीन 2 कंपन्या सुरू करतायत. का? त्यांना स्वतःला काय मिळवायचंय म्हणून नव्हे. ते असं म्हणतात की मी एक कंपनी चालू केली की 5,000 लोकांना रोजगार मिळतो. माझं काही नाही, पण 5,000 कुटुंब उभा राहतात. तुमच्या उद्योगाच्या पाठीमागं का, या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे. ते उत्तर तुम्हाला यश देतं. ते सगळ्यात महत्वाचं आहे. का? नियोजनात हा पहिला मुद्दा आहे. का? हे सगळं ताब्यात आलं. महाराजांना माहिती आहे अफजल खानाच्या या प्रकारात आपल्याला 2,000 घोडी का होईना मिळणारच आहे. 4,000 घोडी घेऊन आलाय खान, पण 2,000 घोडे मिळणारच आहेत. काय आत्मविश्वास असेल? नाही, ते जाऊ दे, ते घोडे बेड्याचं बघू, नंतर आधी ते खानाचं बघू. नाही, खात्री किती आहे, विश्वास किती आहे? हो, मी खान मारणारच. मारला. महाराज विचारत बसले का जमेल का, होईल का, करूया का? नाही. तुमच्यात आज 2 मन आहे. एकाचं नाव आहे आनंदराव आणि दुसऱ्याचं नाव आहे गंभीरराव. जमेल म्हटलं की लगेच आनंदराव जागा होतो, जमतंय. आणि जमेल का गंभीरराव, नाही वाटत, संपला विषय. काय सकारात्मकता किती आहे तुमच्यात? एक गोष्ट लक्षात घ्या, फायदा तोटा, नुकसान, संकट, अडचणी, अडथळे हे सगळे आपले खेळ आहेत. आपल्या मान्यावर आहे ते. घटना अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, बुडलो का तगलो, हे आपल्यावर आहे. बाकी परिस्थितीला काही देणं घेणं नाही. सकारात्मकता काय सांगते? हो, मी खान मारणारच. महाराजांनी मारला. खान 4,000 घोडे घेऊन आलाय. 2,000 भले पळून जाण्यात यशस्वी होतील, पण मला 2,000 घोडे मिळणारच आहेत. मिळाली. पण आता नुसते घोडे मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. नाहीतर एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? घोडे मिळाले, चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत. आत्मविश्वास आणि नियोजन किती आहे बघा. 10 नोव्हेंबर 1600
59 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय 6 महिने आधी. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास आहे. व्यवसायात उतरलाय ना, जमणारच, फायदा होणारच. सकारात्मकता घेऊन चालावो. बघू जमतंय का, टाकलंय तर खरं, ते तुला टाकूनच देणार. कसे सामोरे जाताय, नियोजन कसं करताय, पुढचा विचार किती करताय. तुम्हाला माहितीये आमच्याकडे कायम असं म्हणतात, उद्योगात व्यवसायात उतरणाऱ्या माणसानं कायम बोक्यासारखं असलं पाहिजे. त्याला कुठूनही टाका, कधीही टाका, कसंही टाका, ते 4 पायावर उभाच राहते. कसं नियोजन पाहिजे, कसलंही संकट येऊ दे, कसली अडचण येऊ दे, कसलाही तोटा होऊ दे, मी स्थिर आहे. ही स्थिरता महत्वाची आहे. व्यवसायात उतरण्याआधी विचार करा, नुकसानच झालं सगळं, पेलायची ताकद आहे का. हा जोखीम पत्करायचा व्यवसाय आहे, नुसता व्यवसाय नाही, जोखीमच आहे. तिथं घेता येते, तयारी आहे, सोसायची मानसिकता आहे, उतरा. किंवा उतरण्याच्या आधी नुकसान सोसायची तयारी करून ठेवा. जसं मोठमोठ्या कंपन्या करतात, पुढच्या 5 वर्षाचं सगळं आधीच, नाही चालली कंपनी तरी अडचण नाही, बिनधास्त उतरा. हे नियोजन आहे. आत्मविश्वास अनुभवातून येतो. आज ज्यावेळी उतराल, हे नियोजन करत करत पुढे जाल, दूरदृष्टीनं पुढचा विचार कराल, तेव्हा हे होतं. आता या सगळ्यात अनेकांना असं वाटतं बऱ्यापैकी, नाही पण ते मी आर्ट नाही, ते कसं काय जमायचं आपल्याला. तुम्ही काय शिकलाय अजिबात महत्वाचं नाही. तुम्ही स्त्री आहात का पुरुष काही महत्वाचं नाही. तुमचं वय किती आहे अजिबात महत्वाचं नाही. पहिली गोष्ट तुमची तयारी किती आहे, तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुमचा अभ्यास किती आहे, आणि तुमचं नियोजन कसं आहे. या 4 गोष्टी फार महत्वाच्या. बाकी कुठल्याही गोष्टीला महत्व नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अनेक लोक का पडत नाहीत, नाही ना, आपलं ते क्षेत्रच नाही. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. हवं ते बनवता येतं. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्यात हे नाही म्हणून आपल्याला हे जमणार नाही अजिबात काही नाही. डोक्यातनं पहिलं काढून टाका. आत्मविश्वासाचा अभाव का, जमेल का, हा पहिला प्रश्न आमच्या मनात येतो. म्हणून ही पहिली अडचण आहे आमची.